आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. बातमी राजकीय विश्वातली. शिवसेना भाजपचं ऐकत नाहीये. मुंबईमध्ये किमान 85 जागांसाठी शिंदे प्रचंड आग्रही आहेत आणि जागा वाटपासंदर्भात सध्या बैठकांचं सत्र सुद्धा सुरू आहे. महायुतीमध्ये 150 जागांवर एकमत झालेलं आहे आणि उरलेल्या 77 जागांसंदर्भात महत्त्वाची चर्चा सुरू आहे. प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलूया. महेंद्र, ही जी सगळी आता आपण बघतोय की चर्चांची वाटाघाटी तर सुरूच आहे. ज्या 77 जागांसंदर्भात अजूनही काही ठरत नाहीये, त्या जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि याच्या संदर्भात काय नेमकी मतांतर आहेत? नक्कीच रिद्धी, आतापर्यंत भाजप आणि म्हणजे महायुतीच्या ज्या जागा बैठकांचं चर्चा चालू आहेत त्या अपूर्ण आहेत, कारण अजून एक बैठक होणं बाकीच आहे. मात्र 150 जागांवरती एकूण जे ती तयारी झालेली आहे की कोणाला किती जागा मिळाव्या आणि 77 जागा आहेत त्यांचा तिढा अजून कायम आहे. मात्र एकनाथ शिंदे हे कुठेतरी आपल्याला 84 जागा मिळावे यासाठी भाजपकडे आग्रही आहेत. मात्र भाजप या जागा देण्यास ठामपणे जो तो नकार दिलाय, कारण शिवसेना शिंदेंच्या पक्षाने जेव्हा शिंदेचा पक्ष शिवसेना फुटली होती त्यावेळेस जी पक्षीय बलाबल होती तेव्हा 47 नगरसेवक आहेत ते शिंदेंसोबत गेले होते आणि 55 नगरसेवक ते ठाकरेंसोबत राहिले होते. त्यामुळे तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे. त्यामुळे भाजपकडून या नगरसेवक पदाची जे ते 84 जागांची मागणी आहे ती शिंदेंच्या मागणीला जे ते भाजपकडून नकार दिला जातोय. कारण आपण पाहिलं तर शिंदेंकडे जी ताकद होती, ठाकरेंची जी ताकद होती ती वेगळी होती. कारण ठाकरे म्हणून निवडून आलेले जे नगरसेवक होते ती ताकद शिंदेंकडे नाहीये असंही भाजपच्या मिळालेल्या माहितीनुसार पण एकंदरीत अजून एक बैठक पूर्णपणे पडणार आहे आणि त्या सगळ्या बैठकीत ज्या उरलेल्या 77 जागा आहेत त्या जागांसंदर्भात चर्चा होईल आणि शिंदेंनी मागणी केलेल्या 84 जागांची जी मागणी आहे ती भाजप पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. येत्या लवकरात लवकर ही बैठक होईल आणि बैठकीत या 84 जागा आणि उरलेल्या त्या 77 जागा यावर कोणाला किती जागा मिळतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महेंद्र, या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीचा. या मुद्द्याचा जर विचार केला तर मग शिंदे आणि भाजपामध्ये आपापसात हे जे वाद सुरू आहेत ते कुठेतरी ठाकरे बंधूंच्या या युतीच्या शोधापथ्यावर पडतील का? नक्कीच शिंदेंना अशी भीती आहे की ज्या जागांवरती ठाकरेंचे नगरसेवक आमच्या विरोधात उभे राहिले तर आम्ही कुठेतरी पराभूत होऊ म्हणून या ज्या जागांवरती 84 जागा आहेत त्या जागांवरती शिंदे आग्रही आहेत भाजपकडे. पण त्या मागण्यावरती भाजप ते ठाम नकार देते. त्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून यावेत अशी भाजपची जी ती भाजपकडून मिळालेली माहिती आहे. म्हणून शिंदेंच्या मागणीला आता भाजप कशा प्रकारे प्रत्युत्तर देते आणि या तिसऱ्या बैठकीत जी बैठक होणार आहे त्या बैठकीत शिंदेंच्या ज्या मागण्या आहेत किंवा एकूण महायुतीमध्ये जे लढणारे पक्ष आहेत त्यांना किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जी महेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.